माझं नाव डॉक्टर भाग्यश्री प्रकाश मंत्री, मी न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्यातील काही गैरसमज जे फिजिओथेरपी बद्दल आहे. नंबर 1, पावसाळ्यात जे सांधेदुखी ते वाढतात म्हणून फिजिओथेरपीला नाही जावं. तर असं मुळीच नाही. फिजिओथेरपी केल्याने तुमच्या जी सूज आहे सांध्यावरची ती कमी होते, त्याचा जो रक्तपुरवठा आहे ते व्यवस्थित होतो आणि शेवटी मुवमेंट इज लाईफ. तो शरीराला मुवमेंट फार गरजेची. नंबर 2, की पावसाळ्यात इलेक्ट्रोथेरपी मोडॅलिटीज नाही वापराव्या, की कधी लाईट गेल्याने पेशंटला जोरात करंट येईल किंवा त्रास होऊ शकतो, अशा सुद्धा काही गैरसमज. म्हणजे आमचे मशीन आहे जसे की IFT, टेन्स, अल्ट्रासाऊंड, ट्रेडमिल, हे सगळे मशीन्सला आमचा इन्व्हर्टर आणि बॅटरीने प्रॉपर सपोर्ट आहेत आणि त्याच्यामधला जो करंट आहे तो पण मिली अँपियरचा आहे. त्याच्यामुळे पेशंटला असा कुठलाही प्रकारचा धोका नाहीये की त्यांनी पावसाळ्यात थेरपी टाळावी. नंबर 3, की पावसाळ्यात मेंदूची जी रिकव्हरी आहे ती स्लो होते म्हणून फिजिओथेरपीकडे लोक दुर्लक्ष करतात. तर असं मुळीच नाही. की जसं आपण बघितलं स्ट्रोक, स्पायनल कॉर्ड इंजुरी किंवा GPS या आजारांमध्ये पहिले 6 महिने किंवा 1.5 वर्ष हा फार महत्वाचा पिरियड आहे. त्याच्यामुळे वेळ हा वाचवणं आणि त्याच्यात चांगल्यातल्या चांगली थेरपी घेणं हे महत्वाचं आहे. धन्यवाद.